नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं कर्जमाफीचा निर्णय घेतलाय आणि या योजनेअंतर्गत 36,585 कोटींची कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. कर्जमाफीची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत, पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. आमच्या महायुती सरकारच्या काळात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत कधी झाली नाही तेवढी मदत शेतकऱ्यांना झालेली आहे. त्याचे आकडे माझ्याकडे आहेत. आकडे मगाशी देखील मुख्यमंत्री महोदयांनी 36,000 कोटीची जी आपली कर्जमाफी आहे ती देखील आहे. 2022 मध्ये 15,000 कोटी रुपये त्यांना दिले आपण. त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी कर्जमाफी केली होती त्याचे जे नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांचे 50,000 रुपये ते त्यांनी दिले नाही, ते आम्ही दिले 2023 मध्ये. आता पाहूया आणखी एक बातमी. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधीवरती चर्चा केली. महाराष्ट्रात आरोग्य, तंत्रज्ञान विषयी पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यामुळे अॅमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत असल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील केळीबाग नुकसानी संदर्भात विधान भवनामध्ये बैठक पार पडली. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी ड्रोनचा वापर करा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणती अडचण येणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता झालेल्या नुकसानीनुसार मदत करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेत. यावेळी प्रमुख मंत्र्यांसह स्थानिक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मिहान इंडिया लिमिटेडकडनं GMR नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आलंय. विमानतळ विकासाचं काम 2029 पर्यंत पूर्ण झालं पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी GMR समूहाला दिले. कामाच्या गुणवत्तेत कोणती तडजोड चालणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी बजावलंय. हे विमानतळ विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पंढरपुरात होणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार पडली. यावर्षी सुद्धा वारी सर्वांच्या सहकार्यानं आणि पांडुरंगाच्या आशीर्वादानं यशस्वीपणे पार पडेल असं नियोजन करावं. तसंच वारी सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पालखी सोहळा प्रमुखांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्याप्रमाणे सर्व कामं पूर्ण केलेली आहेत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. वारकरी आणि भक्तांची काळजी घेत हा सोहळा साजरा करावा असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलंय. यावेळी मंत्री, अधिकारी आणि पालखी सोहळा प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी वर्षभरासाठी एक शाळा दत्तक घेणार आहेत. त्या शाळेला नियमित भेटी देत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेणार आहोत. तसंच ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय. जिल्ह्यातील 1,300हून अधिक शाळांमधील 75,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.